आवक कमी होत असल्यामुळे लिंबाचे दर वाढले। आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूमधील लिंबू नवी मुंबईच्या एपीएमसी मध्ये दाखल। 4 आणि 5 एप्रिलला पुण्यामध्ये महसूल परिषद। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत परिषद। महसूल विभागातील 10 प्रमुख विषयांवर चर्चा होणार। मनसेकडून बँकांमध्ये भाषेबाबतचा आढावा। बँकांमध्ये मराठी भाषा वापरली जाते का याची पाहणी सुरू। ग्राहकांची मराठीतच बोलण्याची मनसैनिकांची तंबी। सोलापूरमध्ये कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत। कांदा निर्यात शुल्क रद्द केला तरी कांद्याला दर नाही। कांद्याच्या दरात वाढ झालेली नसल्याने शेतकरी नाराज। विनाअनुदानित आश्रमशाळेतले शिक्षक आणि कर्मचारी आक्रमक। बीडमधल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पालकमंत्री अजित पवार यांचा ताफा अडवला। नागपूर हिंसाचार प्रकरणी मुस्लिम संघटनांबाबत मागवली माहिती। राज्याच्या गुप्तचर विभागानं पोलिसांकडून मागवली माहिती। वक्फ विधेयकाच्या विरोधात पुण्यामध्ये आंदोलन। विविध मुस्लिम संघटना आणि पक्षांकडून आंदोलन। नवीन वक्फ विधेयक राज्यघटनेला धरून नसल्याचा केला आरोप। अमरावती विभाग सर्वाधिक शेतकरी आत्महत्येचा जिल्हा। 24 वर्षामध्ये तब्बल 21,000 शेतकऱ्यांच्या आत्महत्या। पुण्यातल्या येरवडा परिसरामध्ये कोयता गँगची दहशत। स्थानिकांच्या घरासमोर दहशतीचा प्रयत्न। पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।